नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन अध्यात्म उपदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर विवेचन मी करत असतो। आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजचा विषय आहे, आपण व्यावहारिक विषयांमध्ये असो किंवा व्यक्तिगत आयुष्यात असो किंवा आपल्या कर्मामध्ये असो, आपण नकळत एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो, अनुसरण करत असतो किंवा अनुकरण आपण म्हणू। ते अनुकरण केल्याने आपलं व्यक्ती म्हणून अभिव्यक्ती म्हणून काय नुकसान होतं, अनुकरण करू नये। जर करत असेल तर आपल्या अहिताचं कसं ठरतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत। तर अनुकरण का करू नये, तर अनुकरणे स्वगुणते झाकोनी जाणूने अनुमाने नक्कल करी। जेव्हा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं कर्म बघतो आणि ते कर्म उत्तमच असतं असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आपल्याला सहजच त्या व्यक्तीचं आपण अनुकरण करून ते कर्म तो जसा करतोय त्या पद्धतीने आपण करायला बघतो, तेव्हा मात्र ते अनुकरण ठरतं। दुसऱ्या व्यक्तीने ते केलेलं कर्म आपण त्या पद्धतीने करायला पाहतो, म्हणजे त्याचं अनुकरण जेव्हा करायला लागतो तेव्हा काय होतं, तर स्वगुण झाकोनी। मग ते कर्म करताना त्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने केल्याने आपले स्वगुण जे असतात ते स्वगुण झाकले जातात, त्या व्यक्तीचं अनुकरणच ठरतं आणि मग ती अनुमान लावून आपण केलेली नक्कल ठरते। म्हणजे अनुकरणाने काय होतं, तर आपले अंतर्भूत असलेले गुण प्रगट होत नाही, त्या व्यक्तीचंच अनुसरण केलं जातं, आपले गुण झाकले जातात। म्हणून कुठल्याही व्यक्तीचं गुण घ्या पण त्या अनुकरण आपण करू नये। आपण आपल्या पद्धतीने आपली व्यक्तिगत शैली तिथे प्रगट करावी, अनुकरण त्याप्रमाणे करू नये, ते आपल्याला बाधक ठरत असतं। कारण स्वयंचित्ते बीजते सुफळ उष्टावळीचे घेऊनी मार्गी। स्वयंचित्ते म्हणजे तेच कर्म आपण करत असताना आपल्या चित्तामध्ये जसं ते कर्म उभं राहील, ते बीज कर्माचं आपलं व्यक्तिगत असेल तर आपलं अभिव्यक्ती प्रगट होईल, आपलं व्यक्तित्व तिथे निर्माण होईल आणि ते कर्म आपल्या पद्धतीने आपल्या शैलीने आपण जेव्हा करू तेव्हा ते सुफळ होईल। आणि दुसरा करतोय त्याच पद्धतीने आम्ही करत असू, आपण करत असू, मग ते उष्टावळीचं ठरतं। उष्टावळीचं म्हणजे त्याने केलंय तसंच मी करतोय, त्याच पद्धतीने मी करतोय, मग तिथे माझी अभिव्यक्ती कुठे आहे, तर कुठेच नाही। मग ती नक्कल ठरते। आणि नक्कल जेव्हा आपण एखाद्याची करतो, अनुसरण जेव्हा करतो, तेव्हा काय होतं, तर स्वसुखा अनुकरणे वंचितो। मग आपल्याला त्या कर्मातून सुख प्राप्त होत नाही। ते का होत नाही, कारण ते आपण अनुकरण करून कर्म केलेलं असतं म्हणून। आणि मग हे व्यर्थ शीन आपल्याला होतो, कारण त्यामध्ये आपली अभिव्यक्ती प्रगट झालेली नाही, ते अनुसरण ठरतं। आणि अनुकरणामध्ये स्वजाणीव नाही। ते कर्म जेव्हा अनुकरण केलं जातं, जेव्हा नक्कल केली जाते, तेव्हा आपली व्यक्तिगत जाणीव त्या कर्मात काहीही नसते, कारण आधीची नक्कल त्यात येते। म्हणजे जे आधी ज्याची अनुसरण करतोय त्याची नक्कल त्यात येते, आपली जाणीव त्यामध्ये नाही। म्हणून कर्म आपल्याला वाटेल आपल्या पद्धतीने आपल्या व्यक्तिगत शैलीने केलं पाहिजे। ते अनुसरण केलं तर मग ते आपलं व्यक्तिगत कर्म ठरत नाही। आणि मग जेव्हा हा अनुकरणाचा विचार येतो तेव्हा आपल्या स्वतःची संवाद साधा, कारण आपली व्यक्तिगत शैली महत्त्वाची आहे। दुसऱ्याचं अनुकरण करून आपली प्रगती होत नाही, होणार नाही। म्हणून अनुकरण करताना विचार करून करा, आपली व्यक्तिगत शैली आपलं व्यक्तिगत कर्म तिथे उभं करा, अनुकरण करू नका। याविषयी आपण चिंतन केलं। हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या। धन्यवाद।